पुढची महत्त्वाची बातमी बघूया। बीडमधल्या आष्टी पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळे उगाचच जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे असं वक्तव्य ठाकरे गटातल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे। बीडमध्ये इतर तालुक्यांमध्ये बहुल मराठा मतदार आहे, परंतु परळीमधला जो मतदार आहे तो बहुल वंजारी आहे। बहुल वंजारी मतदार असताना सुद्धा बजरंग सोनवणे यांना 66,000पेक्षा जास्त मतं मिळतात। म्हणजे पिपाणीवरची मतं बाद होऊन सुद्धा 66,000पेक्षा जास्त मतं मिळतात। याचा अर्थ असा आहे की ही निवडणूक नुसत्या जातीवादावर नाही गेली, तर इथल्या विकासांच्या मुद्द्यांवर गेली। परळीमध्ये किंवा बीडमध्ये खरंच विकास झाला का? म्हणजे जी माणसं असं म्हणतात की आता पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता, कोणी हात धरला बरं? आत्तापर्यंत इथे परळीची सत्ता मत्ता कोणाच्या हातात होती? हात कोणी धरला तुमचा? आधी खासदार 10 वर्ष खासदार प्रीतम मुंडे होत्या। मुंडे साहेब इथे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत। मुंडे साहेबांनी वंजारी समुदायाला एक ओळख दिली, अस्मिता दिली आणि त्यांच्या पुण्याईने पंकजाजी इथे आमदार झाल्या, 2 वेळा आमदार होत्या। ग्रामविकास मंत्रालय त्यांनी सांभाळलेलं आहे। त्यांच्या बहीणबाई खासदार होत्या, का विकास केला नाही? कुठला विकास झाला परळीमध्ये? परळीत का MIDC येऊ शकली नाही इतक्या दिवसामध्ये? परळीमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता ते मंदिरापर्यंतचा रस्ता, हार्डली 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता, हा रस्ता अतिशय चकचकीत दिसतो। भाविकांना वाटते परळीत फार विकास झाला असेल। त्यांनी कधी आत जाऊन बघितलंय का? परळीमधला जो उड्डाण पूल आहे त्याला किती तडे गेलेत, का तो अजून नीट झाला नाही बरं? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।